कोणतेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत। कोणत्याही खासदाराला आता निवडणूक नको अशी स्थिती। शरद पवार यांचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीनं सगळ्यांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांचं प्रत्युत्तर। दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही। पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरून राज ठाकरेंचं अमेरिकेतून टीकास्त्र। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावर गोळीबार, घरी बोलवून डोक्यात गोळी झाडली। शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षासह 5 जणांवर गुन्हा। मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गँगस्टर अबू सालेमची 12 वर्षांची शिक्षा माफ। 2017 मध्ये निकाल सुनावण्यापूर्वी भोगलेला तुरुंगवास शिक्षेतून वगळणार। इंडियन पिनल कोडसह सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्टचा आज शेवटचा दिवस। उद्यापासून भारतीय न्याय संहिता आणि इतर 2 नवे कायदे लागू होणार। राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीत उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य, शिवराज कवळे उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल। पोलीस भरतीसाठी आलेल्या अमळनेरच्या एका तरुणाचा ठाण्यात मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू, तर 6 जणांची प्रकृती खालावल्याची माहिती। भारतानं तब्बल 17 वर्षांनी पुन्हा जिंकला T20चा विश्वचषक। थरारक फायनलमध्ये रोहित सेनेची दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात। बुमराह, अर्शदीप, हार्दिकचा प्रभावी मारा, कोहली सामनावी। विराट कोहली आणि रोहित शर्माचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम। T20 विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावर आजी माजी कर्णधाराची मोठी घोषणा। विजयानंतर देशभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव। पंतप्रधान मोदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिन तेंडुलकरकडूनही कौतुक। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पुण्यात मुक्काम। संगमवाडीमध्ये दोन्ही पालख्यांची भेट होणार, तर पुण्यामध्ये वाहतुकीत बदल। पंढरपूरमध्ये येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, आता भक्तनिवासांमध्ये भाविकांना कमी दरात जेवण मिळणार। 230 रुपयांची थाळी आता 100 रुपयांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।